हॅलो एव्हरीवन, तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते माझ्या युग अँड मॉम लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलमध्ये। आजचा व्लॉग असणार आहे युगच्या जावळांवरती। तर आम्ही युगचं जावळ कसं केलं, कुठे गेलो होतो आणि काय काय केलं हे सगळं तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल। तर हा व्लॉग संपूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तर मी सकाळी पहाटे 4 वाजता उठली होती। छान अशी अंघोळ करून फ्रेश झाले आणि किचनमध्ये नैवेद्य पाणी बनवायला आली होती। आमच्या कुलदेवीसाठी पूर्णाचा नैवेद्य न्यायचा होता म्हणून सकाळी लवकर उठून मी ते बनवायला घेतलं। आणि मी लवकर उठली म्हणजे युग सुद्धा लवकर उठून जातो। 6:30 वाजताच तो सुद्धा उठला होता आणि तो उठला म्हणजे त्याचं सगळी गडबड गोंधळ सुरू होऊन जातं। चल इकडे, हे बघ इकडे, चला चला, दिदुम 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 दिदुम। सकाळी सकाळी काय काम आहे तुझं उद्योग मंत्री? ए मनी माऊ, मनी माऊ, मी कुठे काय उद्योग करण्यात बिझी आहे काय माहिती। पूर्ण स्वयंपाक झाला आणि मी संपूर्ण किचन ओटा असा व्यवस्थित क्लीन करून घेतला। कारण की किचन क्लीन नसेल तर मला अजिबात चांगलं वाटत नाही आणि मी कुठे जायचं असेल तर आधी किचन क्लीन करते। किचन काय पूर्ण घरच क्लीन करते। सर्व आवरून झाल्यानंतर घरसुद्धा स्वच्छ झाडून घेतलं आणि त्यानंतर आम्ही असं छान रेडी झालो होतो। या साडीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। जर कोणाला हवी असेल तर नक्की जाऊन ऑर्डर करा। त्यानंतर आम्ही प्रवासाला सुरुवात केली। स्वामी समर्थ महाराज की जय, ननई पुनई माता की जय, गणपती बाप्पा मोरया, माऊ भारत माता की जय, भारत माता। त्यानंतर आम्ही मध्येच नाश्ता करायला सुद्धा थांबलो होतो। छान पोटभर नाश्ता केला आणि आम्ही निघालो पुढच्या प्रवासासाठी। त्यानंतर आम्ही आमच्या पहिल्या डेस्टिनेशनला पोहोचलो, सुळेश्वर महादेव मंदिर, जे की मालेगावमधलं आहे। तिथे आम्ही जाऊन इथे पहिले नदीत पाय वगैरे धुतले आणि इथली मान्यता आहे इथे नवविवाहित दाम्पत्यांनी आंघोळ केल्यास लवकर संतती प्राप्त होते आणि म्हणूनच आम्ही सुद्धा इथे आंघोळ केली होती। आणि तिकडे कोपऱ्यात आमच्या मम्मी म्हणजेच सासूबाई माझ्या मावस दीर आणि जाऊबाईंना आंघोळ घालतायत। त्यांचंही नुकतंच लग्न झालं होतं म्हणून आणि आलो होतो आम्ही म्हणून त्यांची आंघोळ घालून घेतली। त्यानंतर आम्ही मंदिरात जाऊन छान असं महादेवाचा अभिषेक केला, दर्शन घेतलं आणि खूप छान आहे हे मंदिर। तुम्ही कधी आला असाल इकडे तर नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला माहिती आहे की नाही, आणि जर गेला नसाल तर नक्की एकदा जाऊन तिथलं दर्शन घ्या, खूप छान वाटतं। आणि त्यानंतर आमचा नवस होता, इथल्या साती आसरांना नैवेद्य द्यायचा होता, तो सुद्धा देऊन घेतला, पूजा वगैरे केली।
त्यानंतर आम्ही आमच्या कुलदेवीला आलो, जे की आहे धुळ्यामध्ये धनैपुनई माता मंदिर. तिकडे आल्यानंतर आम्हाला चुलीवरती स्वयंपाक करायचा होता. गेल्यानंतर आधी चुली मांडल्या आणि थोडाफार स्वयंपाक करायला घेतला, दिवे वगैरे बनवले आणि त्यानंतर आम्ही गेलो मंदिरामध्ये, जिथे आम्हाला युगचं जाऊळ करायचं होतं. त्यानंतर युगला छान देवीच्या पायथ्याशी डोकं टेकवून आशीर्वाद घेतला. त्याला हळद कुंकू लावलं तिथल्या ब्राह्मणांनी. दिवे लावून आम्ही सर्वांनी छान देवीची आरती करून घेतली आणि त्यानंतर युगचे जाऊळ काढायचे होते. दिवे चालू असतानाच जाऊळ काढतात असं म्हणतात. मग दिवे चालू होते तेव्हाच पटकन आम्ही कात्रीची, न्हाव्याची आणि सगळ्यांची पूजा करून घेतली. युगच्या आत्तूची पूजा करून घेतली आणि मग काढायला घेतले त्याचे जाऊळ. आणि तो अजिबात रडला नाही, छान बसलेला होता. आम्हाला वाटलं तो खूप रडेल, पण नाही रडला तो जास्त. पडला. त्यानंतर आम्ही चुलीकडे येऊन जो काही स्वयंपाक करायचा बाकी होता तो करून घेतला. वरण, भट्टी, मठाची उसळ आणि भात हा आमचा मेन्यू होता आणि खूप टेस्टी जेवण झालं होतं. चुलीवरचा स्वयंपाक तर काय ऑलवेज टेस्टीच बनतो. खूप अंधार पडला होता, उशीरही होत होता आणि रात्रही झालेली होती. त्याच्यामुळे ना मी काही जेवणाचे शॉट घेतले नाही आणि युग पण खूप झोपी आला होता. त्यामुळे त्याला गाड्यांना असं झोळी बांधून त्याला शांतपणे झोपवलं होतं. तोपर्यंत आम्ही सगळ्यांनी जेवणं करून पटपट जो काही पसारा होता तो आवरला आणि आम्ही निघालो घरी जायला. आणि घरी जायला आम्हाला पहाटेचे 4 वाजले होते. खूप छान मज्जा केली आम्ही. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.